सो हाय गाईज, आता चालू केलं परत आम्ही ब्लॉग. मग अशी मोड बरोबर येत नव्हता. तिथं आपली अर्टिगा उभी आहे, तिथं आर्यन, ड्यूक. आता आपण कुठे चाललो आहे ते मी ॲक्युरेट तर नाही सांगणार. अर्टिगा वाजले बघ आर्यन, पुढे जाऊन सांगतो. बस रे, बस की. चलो, आता इथून तरी निघालो आम्ही. आता माझा आवाज कसा येतोय काय माहिती. आता असं नको व्हायला, माझ्यापेक्षा गाडीचा आवाज जास्त येतोय. इथे लोक उभे झाले, मला आहे ना ऑकवर्ड फील होते आता भरपूर टाईम नंतर ब्लॉग करतो तर. पण कोई ना, ॲडजस्ट करू आपण. आणि व्हिडिओ बंद झाली का काय? नाही नाही, चालू. इथून तर निघालो आहे, आपल्या गावचे सुंदर रस्ते. हा, आता आपण चाललो. हे अरे, रघुवीर घाटात जायचं की चिपळूणला जाऊया? ओके, आता आम्ही चाललो रघुवीर घाटात. आणि आता थोडीशी पळावू. हां, मग रघुवीर घाट माहीत ना तुला? आमच्या गावच्या लोकांना रस्ते माहिती. तो आता पळव पळव पळव, थोडे सिनेमॅटिक्स घेऊ. अर्ध्या रस्त्यात आपल्याकडे फोनची पण वाट लागले. काय बोलतो? काय बोलतो? व्हिडिओ चालू आहे भाई, व्हिडिओ चालू आहे. चला, आता आपण तिथून निघालो ते माझं गाव. हा, इथून खाली गेट जातो मम्मीचं गाव. मम्मी पप्पांच्या बाजूबाजूलाच आहे बघा. जास्तीत जास्त 2 मिनटं लागतात चालत यायला, 5 मिनटं. आणि भरपूर टाईम नंतर ब्लॉग करत होतो, सो मला पण नाही माहीत. आमच्या रोड मस्त बनवतात लोक, आमच्या इकडे पॉलिटिशियन्स चांगले आहेत नाही. चला आता जाऊ आपण पुढे. मे बी अर्धा तास आर्यनला देईन गाडी चालवायला, आणि मग मी पुढे परत कंटिन्यू करेन. मग कोपीपर्यंत त्याला एवढं तरी माहितीच आहे. ते आर्यन, कोपीचा रस्ता माहिती आहे का तुला? कोपीचा रस्ता माहिती आहे ना? लोक कोपी पण नाही माहीत. जाऊ दे, आर्यनला रस्ता नाही माहिती, चालू. आपल्याला इथे सगळे रस्ता माहिती. लहानपण गेलं इथे सगळं. स्कूलवरनं लहान मुलं चालले आहेत घरी. आपल्याला काही स्कूल पण नाही, काहीच नाही. लोक बघतात काही चाललंय काय, कोण चाललंय परदेशी. अरे उडला वाटत. रात्रीच्या डेंजर आहे ना, ती युजली लोक नाहीच येते त्या रोड. आमच्या इकडे मध्ये काल काहीच कुठेतरी बसलंय. आपल्याला काय, आपण निघू. अजून मला तोच मोड दाखवतो तिथे हर्षलचा आणि माझा ॲक्सिडेंट झालेला. मी तर ती स्टोरी पण नाही सांगितली कधी. तुला सांगतो मला. ते काळकाईचं मंदिर आहे जिथे दरवेळेस कोणती नवीन गोष्ट म्हणताना नारळ द्यायचा असतो. ती स्टोरी अशी होती की तेव्हा ड्यूक आणलेली मी नवीनच, पण नारळ नाही दिला. आणि तेव्हा आता आपण इकडून तिकडे जातो, तेव्हा मी तिकडून इकडे येतो. तुम्हाला एक टर्न दाखवतो, त्या टर्निंगला आहे ना असा सीन झाला, सो आम्ही नाही विसरू शकत.
म्हणजे एकदा झाला असं तर गोष्ट वेगळी होती, दोनदा झाला. एकदा गावाला येताना, एकदा गावावरनं जाताना. तर तिकडून आपण आता आलो ना खाली. हा जो टर्न आहे ना, इथं ॲक्सिडेंट झालेला. आर्यन, हे आर्यन, माझा ॲक्सिडेंट झालेला बघ. हे बघ, ह्या रोडला झालेला. इथून वर येत होतो, हे बघ, या सावळीजवळ होतो. आणि तिथे आहे ना काहीतरी दिसलं होतं, झाड दिसतंय पांढरंवालं तिथे. आणि इथे बाईक स्लिप झाली. बाईकचा गिअर वगैरे सगळं तुटलेलं. मी कसा कसा आलो, डोळ्यात गेलं यार काहीतरी. आणि येताना पण सेम सीन झाला, म्हणजे मुंबईला जाताना 2-4 दिवसांनी आम्ही परत यायला निघालो. आता हा बॅच आहे. हा रोड तर खूप खराब होता. आणि इकडे आलो, इकडे असं ह्या टर्निंगला. आणि त्यानं एक पॅशन का स्प्लेंडर होती. एक जण आहे ना बाईकवरून येत होता, आणि हर्षल आणि मीच होतो त्यावेळेस. तोच जो माझा जो एक मित्र होता तर तो समोरचा माणूस जो होता ना बाईकवर, त्याने आम्हाला बघत आला कंटिन्यू. आणि आमची स्पीड कमी होती. आणि ना अचानक आम्हाला बघून ना ओरडला तो जोरात. मी लगेच मिररमध्ये बघितलं तर गाडी नाही दिसली त्याची. हर्षल पण पाठी बघत होता, त्याला पण गाडी नाही दिसली. तिथे इथून जी आम्ही गाडी पळवली, की आम्ही डायरेक्ट खेळ, आता इथून अजून पकडा अर्धा पाऊण तास आहे. आम्ही जी गाडी पळवली ना, आम्ही नाही म्हटलं तरी 15-20 मिनटात आम्ही लोक खेडला पोचलो. आणि मग तिथे एकदा हायवेला जाऊन थांबलो, मग आम्ही बोललो. आम्ही त्या इन्सिडेंटबद्दल ना तिथे बोललो, येताना ना जाताना. कारण का थांबणं सेफच नव्हतं. तुम्हाला इथे रात्रीची मी जागा दाखवेल. मी कधी येणार तर नाही, पण जर कधी आलो तर नक्की दाखवेल. कारण कोकण, ज्यांना कोकण बघायचं ना, त्याने फक्त दिवसाचं आहे. रात्रीचं कोकण तुमच्यासाठी नाही आहे. तुमच्याकडे सिटीज तरी आहेत. आमच्या इथे बघा, आता आम्हाला म्हणजे एक आयटम पाहिजे कांदा भजी, आमच्या इथे कुठेच नाही भेटणार. आता आम्ही घरापासून एवढा लांब आलो आहे, आणि अजून पण खूप जायचं आहे. हे तर आता आम्ही बहुतेक अर्धा बॅच कंप्लीट करू. अजून खूप पुढे जायचं आहे, खूप रस्ता मोठा कंप्लीट करायचा आहे. आणि मी हा ब्लॉग तिथे जाऊन बंद करणार आहे. मी येताना नाही करणार आहे. ते कॅमेरा वगैरे एवढं कॅरी करणं ना खूप झंझट आहे हेल्मेटला. तर मे बी हा ब्लॉग जर तुमच्याकडे आता 4 ते 5 मिनटाचा जरी झाला असेल तरी चेक करा. आणि मी तेवढंच बोलते, कुठलाही सीन स्किप नका करू. प्रत्येक रूटला एक काय ना काय स्टोरी आहे, काय ना काय मजा आहे, ते मी तुम्हाला दाखवेन. स्वर्ग आहे यार कोकण. हेच मी तुमच्यासोबत थंडीच्या टायमिंगला तुम्हाला दाखवलं असतं ना. बेबी मी येईन कधी बाईक घेऊन थंडीमध्ये, ना तर पावसाळ्यात. मग तुम्हाला दाखवून स्वर्ग कशाला बोलतो. पॉप्स अँड बँड्स, गाडी वाजते मस्त माझी. फक्त माझा आवाज आला पाहिजे यार. मला वाटतं माझा आवाज फाटत असावा. शिंदेवाडी, आणि ते शिंदेवाडी आमच्या इथे पण आहे. गावाला लोक असे फाटे बिटे घेऊन जातात रस्त्यात. घरं वगैरे आहेत, हे जांब्यांची घरं आहेत. इथं आम्हाला खूप टाईम लागला माझ्या. आमचं पहिलं घर तर शेणाचं होतं. तशी घरं तर आता बघायला पण नाही भेटत उजवले आमच्या इथे. खूप घरं अशी आहेत जी बघायला भेटतील पण तुम्हाला नाही यार. आता तर नाहीच आहे. आता काय लोकांना पैसा वगैरे यायला लागला आहे, बघायला भेटतं. कुठे काय त्यावर हे बघा लालपरी, कोकणाचे लालपरी. आणि तुमच्या एक्झाम्पलसाठी सांगतो, तुम्ही बोलता ना बसवाले किती कमी सांगतात काय. एक्झाम्पलसाठी तुम्हाला त्याची स्पीड दाखवतो. आता मी इथून पळवायला चालू करेन, मी त्याला फॉलो करेल, आणि मग एकदा त्याच्या स्पीडला लीड करेल. तर तुम्ही स्पीड बघा. 87 तर मी आता क्रॉस केलेला. आर्यनला फोन आला वाटतं. 80-90ला हे लोक असं लावतात. आणि तुम्हाला अजून दाखवतो, हे लोक साईड पण देणार नाही. बघा आता मी बोलाल की आता हा रस्ता कुठे आहे, साईड कुठे आहे. भरपूर जागा आहे दोन्ही साईडला. कॅमेऱ्यामध्ये व्ह्यू तसा दिसतो फक्त. दाखवतो
मोठे गोप्रो आणि Insta360 सारखे कॅमेरे बघला वाव रोड बघ असे रोड बघायला भेटेल तुम्हाला जर का कोणाकडे थार आहे डिफेंडर आहे फॉर्च्युनर आहे स्कॉर्पिओ आहे तर कुणी कोणी आहे इथे मस्त ऑफरोडिंग करा आमच्या इथे फ्री आहे लोकांना ऑफरोडिंग ट्रॅक्सवर जायला लागतं आमच्या इथे फ्री आहे सगळं बघू मी आता ब्लॉग थांबवतो रघुवीर घाटच्या रोडला जर का कंटिन्यू चालू मला असं वाटलं की हा बाबा एक चांगला जजमेंटल व्ह्यू आहे तर मी तुम्हाला दाखवतो बाय Young it's like Jeremiah, but I get to the end zone. If she tryna play too much real quick, get put in the friend zone. And they all come back when I'm up, but I don't wanna talk to you, hell no. I'm a young hustler, Steve Jobs. I'm waking up when the money comes. See through translucent, he like the top, but he never gon' do shit now. Think he got money, he boosting cars. I told my brothers we take massage. I'm in that G5. If you fuck my friend, it's a peace sign. I stay with my family, meantime. You can rent that bitch, I'ma keep mine. I'm back on my shit in Ohio. Think that I did it, man, show me the files. Man, tell me how music gon' buy me a house. Fuck it, I did it, now my family proud. रघुवीर घाट मी आणि आर्यन आणि व्ह्यू चेक करा चल जाऊ वर बाईक पण आमची इथे वरतीच उभी आहे बाईक पण दाखवतो आणि ही व्हिडिओ कुठे जाणार नाही यूट्यूब सोडलं बाकी तुम्हाला बाईक दाखवतो आर्यन चल लगेच बी कॅमेरा स्टेबल असावा फक्त हां फक आलो आम्ही सॉरी ड्यूक आता आम्ही लावले पण अशा ठिकाणी की आम्ही गाडी इथून काढू नाही शकत ना फिरवू शकतो कशी काढायची आहे तेच एक प्रॉब्लेम आहे बघू गाडीचा आवाज ऐकून घ्या गाडी न्यूट्रल